वागर्थविव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगतपितरो वंदे पार्वती परमेश्वर। त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर यांचं स्मरण करून सोमवार मंगलमय प्रसंगी मन्मथ माऊलीच्या पावन सानिध्यात सेवा करण्याचा संधी तुम्हाला या ठिकाणी प्राप्त झालेले आहे। निरंतर अखंड पूजा करण्यासारखं कृपा महादेव आम्हाला करायला पाहिजे। अखंड पूजा या प्रकारे मागणी जो भक्त करतो त्या भक्ताला हुडकत हुडकत देव महादेव धावून येतो। भक्त आणि ज्ञानी काय फरक आहे? ज्ञानी श्रेष्ठ की काय भक्त श्रेष्ठ? एक विचार येते। ज्ञानी तो आत्मा, ज्ञानी व्यक्ती देवाला शोधत जातो। ज्ञानी व्यक्ती देवाला हुडकत जातो। कोण? ज्ञानी मनुष्य। भक्ताला हुडकत देव येतो। किती फरक आहे बघा। ज्ञानी मनुष्य देवाला हुडकत जातो, भक्ताला देव हुडकत येतो। कोण मोठं झाले? भक्तासाठी भूमंडळी, भक्तासाठी देव ज्या ठिकाणी भक्त आहे त्या ठिकाणी धावून धावून येत असतो। म्हणून भक्ती प्रधाने भक्ती प्रिय नम्म कूडल संगम देवा। कशाची प्रिय आहे? भक्तीचं प्रिय आहे, ज्ञानीचं प्रिय नाही। ज्ञानी तर्क करत राहतो, ज्ञानी मनुष्य तर्क करतो। ते नाही, ते नाही, ते नाही, ते नाही, ते नाही, मी शरीर नाही, मी कान नाही, मी डोळा नाही, मी माझं शेत नाही, माझं शिवार नाही, तसं नाही, नाही 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 म्हणत जातो। भक्त काय म्हणतात? ते भी देव आहे, हे भी देव आहे, ते भी देव आहे, ते भी देव आहे। स्वभ्यस्वपतिभ्यश्च वो नमो नमः, अस्वभ्यस्वपतिभ्यश्च वो नमो, सभाभ्यस्सभापतिभ्यश्च वो नमो नमः। सभाला नमस्कार, सभापतीला नमस्कार, सभापतिभ्यश्च वो नमो नमो, अस्वभ्यस्वपतिभ्यश्च वो नमो नमो। घोड्याला नमस्कार, घोड्यावर बसणारा माणसाला नमस्कार, घोड्याचा मालकाला नमस्कार। बघा, सगळ्याला नमस्कार नमस्कार नमस्कार। कंड भक्त रिगे काही मुनिवातने भक्ता, मृदु वचन वे सकल जपंगळया, सदु विनय वे सदा शिवन वदुमेयया। किती सुंदर सांगितले। मृदु वचन वे सकल जपंगळया। भक्तांचं काय आहे? त्यांची वाणी मृदू वाणी आहे। मृदु वचन वे सकल जपंगळया, त्यांची वाणी ही त्यांच्या मंत्र आहे। गोड बोलतो तो, त्यांच्या भाषा म्हटलं तर एकदम गोड भाषा, रंट भाषा नाही, गोड मृदू वचन वे सकल जपंगळया। ज्या मुखातून मृदू वचन निघत राहते त्या मुखातून मंत्र पठन केल्यानंतर महादेव प्रसन्न होतो। कोमल हृदय, मृदू वचन,
सदुविनय, त्यांच्या शोभा काय आहे? भूषण त्यांच्या शोभा नाही. मृदू वचनवे सकल जपंगळया, सदुविनय वे सदा शिवन वलुमेय्या. सदा विनय नम्रता, नम्र झाला सर्वाभूती. भासे शिवाचे विभूती, साक्षात शिवाचे विभूती दिसत राहतात. म्हणून नम्र झाला सर्वाभूती. सर्वत्र तो नम्र आहे. पाणी मात्र नाही, सर्वत्र. जीवजंतू सर्वत्र. परिवार तेवढंच नाही, आई नाही, वडील नाही, सर्वत्र त्यांच्या नम्र झाला सर्वाभूती. भासे शिवाचे विभूती. शिवाच्या विभूती लक्षात आलं का? महान विभूती पुरुष. त्या प्रकारे आज कर्नाटक, आंध्र, महाराष्ट्र, तेलंगणा लांब लांबून भक्तगण दर दिवस या ठिकाणी येतात. सेवेची संधी प्राप्त करून येतात. किती प्रसन्न आहे. आमचा कार्यक्रम झाला तरी सुद्धा देव आमची मागे लागलेले आहेत. देवाचा आम्ही मागे लागलेले नाही, देव आमच्या मागे लागले. महाराज पूजा करावं, महाराज पूजा करावं. म्हणून भक्ताला हुडकत देव धावून येतो म्हणून तुम्हाला म्हटलं त्याकरता. म्हणून महादेव आमच्यावर प्रसन्न आहे. महादेवाला वाटते आमचा भक्ताला प्रसन्न करावं म्हणून महादेव धावून कपिल धावलो. तुमच्या माध्यमातून आम्हाला पूजा करायला लावते. महादेवाचं गोष्ट कसं आहे का? महादेव दिसत नाही. बिदरन साहेबाला पाठवून देते, जोडी के साथ देवी लेकरे के साथ. जा तुम्ही गेलं तर महाराज पूजा करतात, नाही तर बोरा बिस्तारा गुंडाळून ते जाणार आहेत. जा जा म्हणून तुम्हाला पाठवून देतात. बोरा बिस्तारा बांधला तर बी गटोडा खोलायचं वेळ आली. गटोडा खोलावा लागला. कशा करता? भक्तासाठी खोलायला लावले महादेव. कृपावंत, दयावंत, दयासागर, कृपासागर, दयाचे आगर, कृपेचे सागर, मायाचे अपार राहतात ते. म्हणून हे सगळं बाजूला सारून या ठिकाणी आम्ही येऊन बसलेले आहोत. एवढा वेळ कधी बसले की नाही की पूजाला, परंतु या ठिकाणी आपल्या समोर मजबुरीनं बसावा लागते. शिस्तबुद्धीत गणपती कुत्तंग फाळ जबरदस्त ಏನ್ ಹಾಲ್ಚಲೇ ಇಲ್ಲ. गणपती बरोबर नाही सगळे ಮುಂದೆ. आता गणपती येणार आहे म्हणून पहिलेच दृश्य मला दाखवले त्याने गणपतीचे. बघा साक्षात गणपती बसल्यासारखं. तुम्ही बघा, निरीक्षण करत. गणराया आलेले आहेत, गणपती राया. तर फार निष्ठा बाळगणारे शिवराजजी, तुमच्याकडून मी जिवंत आहो म्हणतात ते घराणा. दवाखाने माझं काम देत नाही अप्पा, तुम्हीच आमचं काम देणार आहे अप्पा म्हणून धावून धावून बरेचशे ठिकाणी मला भेट घेण्यासाठी येतात. तर काही भोगावा लागते ಶಿವರಾಜ್. ಕೆಲವೊಂದು ಭೋಗ ನಾವು ಭೋಗಿಸ್ಬೇಕಾಗ್ತದೆ. ಗುರುಗಳ ಕಡೆಯಿಂದ ಅದು ತಾರಣ ಆಗ್ಬಿಡ್ತದ, ತಾರಿಸ್ತದ ಕ್ಲಿಯರ್. ಮರಾಠಿನೇ क्लिअर आहे. होईल दवाखानी तिचा रिजेक्ट केला. आता जा, आमच्याकडून इलाज होत नाही म्हणून तिथून पाठवून दिले. तर तिथून डायरेक्ट आमचा मोठा इलाज इथंच होते कपिलधारला म्हणून लांबून धावून इथं आले. ब्रह्मस्वामी बोलून घेतले त्याला. त्या प्रकारे कामारेड्डी, डांबरगिद्दी, नागलगिद्दी, कारसिद्धी, नारायणखेड तालुका तिथून तिथं त्यांनी त्यांच्या आगमन या ठिकाणी झालेले आहेत. व तसेच बिदरचे निरंतर सेवा करणारे आपले कृषी अधिकारी या ठिकाणी येऊन सेवा करत आहेत. स्वामीजी सेवा केलेले आहेत, पूर्वीपासून करत आलेले आहे. तुम्ही बी स्वामीजीचे आमचे. हिन बाई. पाचवा नंबर हिनबाई आहे. नांदेड.
कितीतरी कोतग लोक काय की का पत्ता राहिले आणि 4-5 वेळ बोललं तर लक्षात राहते, एक वेळ गेलं तर लक्षात राहते. 15 वर्ष झाले, ते बी एकच वेळ 15 वर्षापूर्वी. तरी तर या ठिकाणी त्यांचे आगमन झालेले. तर बाजी रेड्डी दररोज या ठिकाणी बसत आहे. तुम्ही कुठून आले तो? पाठीमागचे औरत तालुका, कर्नाटक औरत तालुका तिथून आलेले. तर असं तर तुम्हा सगळ्यांच्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी आयुष्य आरोग्य लाभावं. आप्पाजी कधी संपतेत, आम्ही कधी पळून जाऊ म्हणून ह्यांना लागलेले आहे, म्हणून आम्ही निवांत आहोत. भागो भागो 1 महिन्यापूर्वी इकडे यायचं ध्यास राहत होत, संपल्याबरोबर घराचा ध्यास. बर्तीराने ओ इल्ले इर्तीरा मने मारो तरी दोन्ही ओ बर्तीरा इल्ले इर्तीरा. कन्नडमध्ये काय सांगितले? बायको सोडून लेकरं सोडून येता काय तुम्ही, तिकडे जाता का? इथं राहता काय, तिकडे पळता का, असं म्हणून मराठीमध्ये. तर असो सुंदर रीतीने सर्व कार्यकर्ता या ठिकाणी आमचा सेवा केलेली आहे. मन्मथ माऊली कुठल्या प्रकारचाही त्यांना त्रास होऊ नये त्याचा प्रकारे त्यांना आशीर्वाद त्यांना द्यावं. दुनियादारीकडे लक्ष न लावता आपल्या स्वतःकडे लक्ष ठेवा. त्यांनी काय म्हटलं, याने काय म्हटलं, त्यांनी काय केलं, याने काय केलं, त्यांनी असं बोललं, त्यांना तसं बोललं, दुनियादारीचं घेतलं आमचं डोका खराब होऊन जाते. आमचं डोकं नीट ठेवण्यासाठी डोक्यामध्ये फक्त मन्मथ माऊलीला ठेवा. दुश्मन लोकाला डोक्यात ठेवून घेऊ नका, डोका खाऊन जाते. दुश्मनाला ठेवून घेतलं तर काय ठेवून घ्यावं डोक्यामध्ये? मन्मथ स्वामीला ठेवून घ्यावं, महादेवाला ठेवून घ्यावं, पार्वतीला ठेवावं. पहाटे पहाटे मोटर चालू आहे की नाही म्हणून डॉक्टर साहेबला बोललो मी पहाटे, करंट आले बरोबर आले म्हटले. तर प्राणायाम करत होतो, प्राणायाम करता करता थोडा आडवा पडवून पडलो पहाटे पहाटे. तुम्हाला सांगतो एवढं सुंदर दृश्य आम्ही पाहिलं. आम्ही बसून सगळ्याला बसून पूजा करत होतो. तर पूजा करता करता प्रवचन करत होतो. कोणीतरी म्हटले महाराज दाखवा, महाराज शंभूला दाखवा, महादेवाला दाखवा म्हटलं. तर मी प्रवचन करत होतो त्यावेळेस मी म्हटलं तिळात तेल दाखवा कुठं आहे, दुधात तूप दाखवा कुठं आहे, असं म्हणून मी प्रवचन करत होतो. डोळं उघडलं खाता मनमथ आले. कशामध्ये? सोमवारचा दिवस पहाटे पहाटे पूजा करण्यासाठी, पूजा करून घेण्यासाठी महादेव शंभू मन्मथाच्या ठिकाणी प्रकट झालेले आहे. भाग्यशाली होत जे आपण विचार करतो ते विचार आपल्या प्रत्यक्ष रूपानं ते महादेव दर्शन देत होतो. म्हणून जाग्र स्वप्न सुसुप्ती साठवे सांगितलं. तर तुमच्या कल्याणाचा विचारधारा व्यक्त करू या ठिकाणी 2 शब्द या ठिकाणी विराम करू. तर आत्रेचा संदेश म्हणून 5वा सोमवार आहे. एवढं छान रीतीने समाधानकारक पूजा बसलं. आवरासारखे लोक जे येत होते, मानरसुंबाचे जे आलेले लोक आहेत तुमच्यासारखे दररोज येत होते. आमचा पूजा होईपर्यंत त्याला समाधान राहत नव्हतं. आज विशेष करून आमचं पूजा होईपर्यंत तुम्ही समाधान बसले म्हटलं तर फार समाधान. उठ बैस उठ बैस उठ बैस उठ, जाऊ की बसू की, जाऊ की बसू की, असं मागे बसलेले लोक तळमळ तळमळ. आता हे आमच्या माणसाला बसत तर बसा, नाही तर जावं तर जावं, कोणतं तरी एक काम करा, नाही तर ना उगा परेशानी होऊ नका. तर आज तुम्हाला सांगायचं वेळ आलेले नाही है ना. ಅವರ ದಿನ ಬಂದಿರಿ ಸಮಾಧಾನ ಕುಂತಿರಿ. ನಿಮ್ಮ ಕೆಲಸನು ಮನ್ಮಥ ಸ್ವಾಮಿ ಸಮಾಧಾನಕಾರಕದಿಂದ ನಿಮ್ಮ ಕೆಲಸ ಕೂಡ ಮಾಡಲಿ ಅನ್ನತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಹೇಳುತ್ತಾ 4 ಮಾತುಗಳನ್ನ ಮುಗಿಸ್ತೀವಿ. ನೀಲಕಂದರ ನಿಗಮ ಗೋಚರ ಬಾಲಚಂದ್ರ ವರ್ಣವೇ ಬಾರಿ ಬಲಿದನು